विविध भारती पुणे ठळक बातम्या. अमेरिकी अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून संपूर्ण जगाचं लक्ष त्यातील प्राथमिक निकालाकडे लागलं आहे. पेनसिल्व्हानिया, उत्तर कॅरोलिना, एरोलोना, जॉर्जिया या राज्यांमधील प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन 264 जागांनी आघाडीवर आहेत, तर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 214 जागा घेतल्या आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 जागांची गरज आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघांमध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रसार भारतीनं काल भास्कराचार्य राष्ट्रीय संस्थेसोबत एक सामंजस्य करार केला. या अंतर्गत 51 डीटीएच शैक्षणिक टीव्ही चॅनल्स दूरदर्शनची सह चॅनल्स म्हणून सर्व डीडी फ्री डिश प्रेक्षकांना उपलब्ध असतील. ग्रामीण तसंच सुदूर भागांसह प्रत्येक कुटुंबासाठी दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करून देण्याचा यामागे उद्देश आहे. या सेवा सर्व प्रेक्षकांना अहोरात्र मोफत उपलब्ध राहतील. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातूनही दिवाळीची सुट्टी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करताना काल दिली. 11वी प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री, महाधिवक्ता आणि संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल, असं त्या म्हणाल्या. ग्रामीण आणि आदिवासी भागात वीज आणि इंटरनेटची उपलब्धता पाहता विद्यार्थ्यांना लाईव्ह ऑनलाईन शिक्षणाऐवजी स्मार्टफोन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ध्वनिमुद्रित चित्रफिती अर्थात रेकॉर्डेड व्हिडिओच्या पद्धतीनं शिक्षण देणं उपयुक्त असल्याचा निष्कर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर शंतनू ओझरकर आणि इतिहास विभागाच्या प्रमुख डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.